या ठिकाणी पालकमंत्री झालेले आहेत, शिवसैनिकांच्या काय भावना आहेत? तर नक्कीच आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आणि माझ्या मतदारसंघातील सगळ्या शिवसैनिकांसाठी जनतेसाठी रायगडच्या आनंदाची गोष्ट आहे। उत्सवाचं वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे की आज नागपंचमीचा दिवस, पहिला श्रावणी सोमवार आणि आज भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून आज घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी तिन्ही आमदारांनी केलेला संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला होता आणि त्यामुळे आमची सगळ्यांची मनोमन सगळ्यांची इच्छा होती की भरत शेठच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत आणि त्यासाठी टोकाचं राजकारण संपूर्ण रायगड जिल्ह्यांनी आणि महाराष्ट्राने पाहिलेलं होतं आणि म्हणून आज रायगड जिल्ह्यामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे की ज्या भरत शेठसाठी सगळ्या रायगड जिल्ह्यांनी एकत्रपणे येऊन हा संघर्ष केलेला होता, त्याच भरत शेठ यांना आज रायगडचे पालकमंत्री होत असताना मनस्वी आनंद होत आहे की मनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि खास करून माझे मुख्य नेते आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी जे योगदान आमच्या सगळ्यांसाठी रायगडकरांसाठी दिलेलं आहे ते कदापि आम्हाला विसरता येणार नाही। कारण शिंदे साहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी ठामपणे उभं होतं आणि म्हणूनच भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकले। त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा ताई यांना सुद्धा मनापासून मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा सगळ्यांनी वरिष्ठ नेत्यांनी एकत्रपणे येऊन भरत शेठ यांना रायगडचं पालकमंत्री करण्यासंदर्भात सगळ्यांनी एकमताने निर्णय झाला आणि या गोष्टीचा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आनंदाचं वातावरण आज सगळीकडे रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। आज आपण पाहताय की कर्जतमध्ये सुद्धा या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। हा जल्लोष फक्त भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासाला गती देण्याचं काम आता भविष्य काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्रपणे येऊन करू असं सगळ्यांना या ठिकाणी सांगतो। रायगडमधील अनेक विकासाचे मुद्दे हे पालकमंत्री पद नसल्यामुळे बाकी राहिले की आता कितपत सोपं पडणार आहे भरत शेठ आता पालकमंत्री झाल्यामुळे? पण नक्कीच भरत शेठ हे रायगडचे पालकमंत्री झाल्यामुळे आम्हाला जी कामे आता आमची प्रलंबित होती डीपीडीसीच्या माध्यमातून असतील, जिल्हा नियोजनची जी कामे आहेत या संदर्भात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल या सगळ्या माध्यमातून जी ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून रायगडच्या विकासाला गती देण्यासाठी जी कामे प्रलंबित असतील ते अधिक वेगाने कशी होतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून रायगडला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी भरत शेठ प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व आहे आणि गरिबांचा दाता आहे, गरिबांचा नेता आहे आणि अशा नेतृत्वाकडे पालकमंत्री पद गेल्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि याच भावनेतून आम्ही सारेजण एकत्रपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेलो होतो आणि आज भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। गोरगरिबांचे शेठ म्हणून भरत शेठ असं बोललं जातं, त्याचप्रमाणे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ यांना सुद्धा आता पालकमंत्री भरत शेठ झाल्यामुळे बळ मिळणार आहे। सगळ्यात आधी अशी कोणती विकास कामं आहेत का जी भरत शेठ यांच्या समोर आपण सादर करणार? भरत शेठ रायगडचे पालकमंत्री झाल्यामुळे भरत शेठ मंत्री तो होतेच आणि त्या माध्यमातून रायगडच्या आणि आपल्या मतदारसंघातील प्रमुख विकास कामांना गती देण्याचं काम आम्ही एकत्रपणे करणार आहोत। मेन प्रामुख्याने इथला या कर्जत तालुक्यातला पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली मधल्या काळामध्ये जलजीवन मिशनच्या योजनेला सेंट्रल मधनं सुद्धा फंड आलेला नव्हता, त्यामुळे बऱ्याचशा योजना या प्रलंबित राहिलेल्या होत्या। या साऱ्या योजनांना जो निधी आपल्याला लागणार आहे तो केंद्र शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं हा निधी एकत्रपणे उभा करून सगळ्या योजना ज्या प्रलंबित राहिलेल्या आहेत या योजना कर्जत तालुक्यातल्या पूर्ण केल्या जातील आणि प्रत्येक गाव प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं स्वच्छ पाणी कसं मिळेल हा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। दुसरा महत्वाचा विषय म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत। या प्रोजेक्टमध्ये पोशीरचा डॅम त्या ठिकाणी होणार आहे, सिलार डॅम होणार आहे, कोंढाणा डॅम या ठिकाणी होत आहे, परंतु स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांना विश्वासात अजूनपर्यंत शासनाने त्या ठिकाणी घेतले गेलेले नाहीये, त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत या धरणांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी देणार नाहीत। त्यामुळे पालकमंत्री आमचा असल्यामुळे या ठिकाणी आता बैठक घेऊन हा प्रश्न आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माझ्या स्थानिक शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न सोडवावा अशी भूमिका आमची त्या ठिकाणी राहील। त्यानंतर टोरंट सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी सुद्धा टोरंट मध्ये बरंचसं ऍक्विजिशन त्या ठिकाणी होणार आहे, पण स्थानिकांना हवा असणारा रेट शासनाने त्या ठिकाणी द्यावा। टोरंट हा या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी आलेला आहे
असं नको व्हायला की जसं मागच्या वेळेला पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनी आली आणि ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य करून त्या ठिकाणी गेली. अशाच पद्धतीने परत एकदा टोरंटो या ठिकाणी येईल आणि स्थानिकांना त्या ठिकाणी त्रास होईल. तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी जे जे प्रोजेक्ट कर्जतमध्ये येणार आहेत हे सारे प्रोजेक्ट आता पालकमंत्र्यांना बरोबर घेऊन यांच्याशी बैठका घेऊन हे प्रोजेक्ट सगळ्यांना आपल्या त्या ठिकाणी स्थानिकांना न्याय कसा मिळेल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. हा पालकमंत्री पद मिळवण्यासाठी खूप संघर्ष झाला असं वाटत आहे आणि तो संघर्ष दुसऱ्या कोणाबरोबर नव्हता, तुमच्या युतीमध्येच होता. नाही, आता 3 पक्षांचं सरकार राज्यामध्ये असल्यामुळे हे सगळे भांड्याला भांडे लागणारच. परंतु रायगडमध्ये मागच्या टर्म मध्ये सुद्धा 3 आमदार शिवसेनेचे होते आणि याही टर्म मध्ये शिवसेनेचे 3 आमदार असल्यामुळे आमची प्रामुख्याने मागच्या टर्म पासून या ठिकाणी आमची ठामपणे भूमिका होती. तर जर मागच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जर त्या काळामध्ये भरत शेटना मंत्रीपद दिलेलं होतं पण त्यांनी स्वतःहून ते मंत्रीपद त्या ठिकाणी समोरच्या कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून बहाल केलेलं होतं. कदाचित भरत शेट त्यावेळेस जर मंत्री झाले असते तर त्याच वेळेस रायगडचे पालकमंत्री झाले असते. त्यामुळे शिवसैनिकांची भावना होती की भरत शेट त्यावेळेस मंत्री होऊ शकले नाहीत, त्यामुळे रायगडला पालकमंत्री पद सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं नव्हतं. त्यामुळे आता भरत शेट जर रायगडचे मंत्री झालेले आहेत तर भरत शेटच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत. या भूमिकेतून आम्ही सगळेजण एकत्रपणे त्या ठिकाणी आलो आणि म्हणून आमचा संघर्ष त्या ठिकाणी मित्रपक्षांशी जरी त्या ठिकाणी असला तरी आम्ही आमच्या भूमिकेशी त्या ठिकाणी ठाम होतो की शिवसेनेला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. कारण शिवसेना हा रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी छत्रपतींचे विचार घेऊन 19 जून 1966 ला शिवसेनेची जी स्थापना केली तो भगवा ध्वज जो खांद्यावर घेतला तो छत्रपतींच्या विचारांचा होता आणि छत्रपतींचा हा रायगड छत्रपतींची परस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्यामुळे या रायगडच्या भूमीमध्ये शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा ही शिवसैनिकांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर अजून एक आहे की अनिकेत तटकरेंना जेव्हा आमदार मिळाला त्याच्यानंतरच पालकमंत्री पद मिळालं याच्यावर आणि त्यानंतर अजून की तिथे फक्त जेव्हा आमदारकीचा अर्ज भरायचा होता उमेदवारी त्यावेळेस तुम्हीच होते, बाकी कोण नव्हतं. त्याच्यानंतरही खूप हे झालेलं आहे त्या संदर्भात की आमदार थोरवे पोचले मग बाकी नाही आणि आता तेच कुठेतरी तडजोडमुळे पालकमंत्री पद मिळाले. नाही, असं या संदर्भात तर बघा की राज्यामध्ये सरकार एकत्रपणे चालवायचं असेल तर 3 पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी मानाचं स्थान सत्तेमधलं मिळालं पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणची जी अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची उमेदवारी जी दिली ती त्यांची सिटिंग सीट होती. त्यामुळे त्यांचा आग्रह राष्ट्रवादीवर त्या ठिकाणी होता की आमची सिटिंग सीट आम्हाला मिळाली पाहिजे. नाहीतर तसं पाहिलं तर संपूर्ण रायगड विधानसभा परिषदमध्ये सर्वात जास्त मतदान हे शिवसेनेचं त्या ठिकाणी होतं. त्यामुळे शिवसेनेचा क्लेम जो होता त्या ठिकाणी होता, परंतु सिटिंग सीट असल्यामुळे आणि सत्तेमध्ये असल्यामुळे आपण एकत्रपणे त्यामुळे त्यांची सीट त्यांना सोडणं त्या ठिकाणी बंधनकारक होतं. परंतु रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे ही ठाम भूमिका आम्ही शिंदे साहेबांकडे 3 आमदारांनी आणि भरत शेटने आम्ही एकत्रपणे घेतली आणि साहेबांनी मग वरिष्ठ लेवल तशी चर्चा केली की विधान परिषद त्या ठिकाणी अनिकेत तटकरेंना जात असेल तर पालकमंत्री पद हे त्याच वेळेस त्या ठिकाणी भरत शेट यांना डिक्लेअर घोषित करावं असं आमच्याशी त्यावेळेस नंदनवनला चर्चा झाली होती आणि साहेबांनी आम्हाला ठामपणे सांगितलं होतं की अशाच पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला ठरलेला आहे. त्यामुळे तुम्ही ठामपणे त्या ठिकाणी अनिकेत तटकरेंचं एकत्रपणे येऊन काम करावं आणि त्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे निर्णय घेतला. आम्ही सुनील तटकरे साहेबांशी चर्चा केली, त्यांचेही स्वतःहून मला त्या ठिकाणी कॉल आले. भरत शेट सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार होते पण त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10,000 लोक त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी दरवर्षी येत असतात. मग त्यांनीच मला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आणि उदय सामंत अशा आम्ही 2 जण त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिलो. त्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी हे वरिष्ठ लेवलला सगळे एकत्र आहेत. कर्जत मतदारसंघातले असणारा विषय पुढील काळामध्ये सुनील तटकरे साहेब त्याचा योग्य तो निर्णय घेतील, त्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. सर, शिवसेने आपण पालकमंत्री झाल्यानंतर कर्जतमध्ये शिवसैनिकांचा जोरदार झालेला आहे, आता बोलवणार आता? हो, नक्कीच. लवकरच आम्ही भरत शेट यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचं कर्जतमध्ये या ठिकाणी नागरी सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. शिवसेना, भाजप असं आम्ही एकत्रपणे, राष्ट्रवादी आले बरोबर तर त्यांनाही बरोबर त्या ठिकाणी घेऊ. त्यामुळे आम्ही सगळ्यांना, महायुतीच्या सगळ्या लोकांना एकत्रपणे बोलून त्या ठिकाणी भरत शेट यांचा माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी कर्जत येथे आपण नागरी सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत.